नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर MIDC भरती 2025च्या रोजच्या रोज अपडेट मी देत असतो। जी कोणती अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे रिझल्ट कधी लागेल किंवा इतर पुढची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। ठीक आहे, तर आता मुद्द्यावर येऊया मित्रांनो। आज सकाळी काही जे नामांकित टेलिग्राम चॅनल आहेत MIDC संदर्भातले किंवा MPSCच्या रिलेटेड जे काही चॅनल्स आहेत त्या चॅनलवर एक रिझल्ट आला जो असा होता की ट्रेसर्स, पंप ऑपरेटर, ज्युनियर इंजिनियर, फिल्टर इन्स्पेक्टर, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, क्लर्क, टायपिस्ट यांचे निकाल लागलेले आहेत म्हणून सगळे विद्यार्थी खुश झाले। सगळ्यांनी जसं ते येत राहील तसं फॉरवर्ड करत गेले, पण ॲक्च्युअल लेवलला त्यांनी ओपन करून किंवा शहानिशा करून पाहिलंच नव्हतं। ठीक आहे, तर तो रिझल्ट अशा पद्धतीचा होता ज्याच्यामध्ये वरती लिहिलं होतं महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC पोस्ट क्लर्क टायपिस्ट क्लास C कॅटेगरी ST आणि मेरिट लिस्ट होती। ठीक आहे, तर ज्यावेळेला आपण मागच्या वर्षीचे सगळे बोलायला लागले की हा मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे वगैरे, तर ज्यावेळेला आपण मागच्या वर्षीचा रिझल्ट आपण पाहिला, ठीक आहे, त्यानंतर आपल्याला समजलं की हा तर तो मागच्या वर्षीचा रिझल्टही नाही आहे आणि काहीच नाही आहे। त्यानंतर मग आणखीन डीपमध्ये त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढल्यानंतर आपल्याला समजले की गेले काही 15 दिवसांपूर्वीच MIDCने त्यांच्या वेबसाईटवर आज रिझल्ट टाकलेला आहे, जो 2019मध्ये फक्त SC कॅटेगरीसाठीच होता। ठीक आहे, SC आणि ST कॅटेगरीसाठी। ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल, क्लर्क, टायपिस्ट, फिल्टर इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, पंप ऑपरेटर आणि ट्रेसर ही पदे होती। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा निकाल लागला होता। ठीक आहे, तर मग सगळ्यांनाच सांगू इच्छितो की हा जो रिझल्ट लागलेला आहे तो आपला रिझल्ट नाही आहे किंवा 2023मधला जी जाहिरात निघाली होती त्याचा रिझल्ट नाही आहे। हा रिझल्ट आहे 2019च्याच जाहिरातीचा, जे ST आणि SC यांच्यासाठीच फक्त झाली होती। ठीक आहे, त्यामुळं तुम्ही एकदमच खुश होऊन ते जे मेसेज फॉरवर्ड करत होते ते करू नका प्लीज। इतर चॅनलला पण सांगू इच्छितो आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की हा रिझल्ट लागलेला नाही आहे, त्यामुळं आपलं नाव नाही आहे म्हणून नाराज होऊ नका। तुमचा रिझल्ट अजून लागायचा आहे, जो मी तुम्हाला सांगितलं होतं की 45 दिवसांमध्ये। तर आता 45 दिवस झालेले आहेत, आपण 30 तारखेपर्यंत वाट बघूया रिझल्ट लागतोय का ते, आणि 30 तारखेनंतर मग आपण त्याचा पाठपुरावा घेऊया की का बाबा रिझल्ट लागत नाही आहे का। तर मग आपण आपलं जे लास्ट टाईमला आपण नेहमीप्रमाणे करत असतो तशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं आजच्या या जे काही घटना घडलेली आहे त्याबद्दल। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।